काय माझी वाणी मानेल संतासी रंजो चित्तासी आपुलिया। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संताची वार करी संताची यावर करी संताचा यावर करी संताचा यावर करी संताचा यावर करी संताचा मस्तक हे पायावरी हो मस्तक हे पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक हे पायावरी हो मस्तक हे पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा। भोळे भाविक ही जुनाट चांगले होय तैसे केले भक्तिभावे मनवोनी चिंता नाही अमादासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपणाकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्वंद्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा। तुकोबारायांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं 4 गोष्टी अवलंबल्या। त्या परमात्म्याची 4 विशेषणं या आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात। परमात्मा आमचा कसा आहे? भोळे भाविक जुनाट चांगले आणि जसं होईल तशी आम्ही त्या भगवंताची भक्ती केली नामस्मरण केलं। तुकोबाराय म्हणतात होय तैसे केले भक्तिभावे जशी आम्हाला करता येईल तशी त्याची आम्ही भक्ती केली म्हणून तुकोबाराय सांगतात मनवो निचिंता नाही आमादासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता। आम्हाला चिंता राहिली नाही आम्हाला भीती राहिली नाही कशामुळं तर त्या भगवंताचं स्मरण चिंतन केल्यामुळं। तुकोबाराय म्हणतात आता आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे या समाजामध्ये जीवन जगतो। आपुलिये इच्छे करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुखे। जशाप्रमाणे आम्हाला सुख प्राप्त होते तशाप्रमाणे आम्ही सुख उपभोगतो आहे। त्याचं मुख्य कारण आहे तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत येरा। आम्ही त्या भगवंताची भक्ती करतो त्याचं नामस्मरण करतो त्याचा आम्हाला कधी विसर पडत नाही। अशा या 4 लक्षणाने युक्त असणाऱ्या परमात्म्याचं वर्णन तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये करतात। विठाला 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 विठाला। असो कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्त्याचं आद्य कर्तव्य सालाबादप्रमाणे आपल्या नारोळी गावामध्ये संपन्न होत असणारा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड नामसंकीर्तन महोत्सव तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये या नामसप्ताहाला सुरुवात झाली। या नामसप्ताहाचं वर्ष 25व्या वर्षातील खऱ्या अर्थानं आजचा हा पहिला दिवस आहे। तसं पाहता या नामसप्ताहामध्ये आम्ही साधारणतः माझ्या अंदाजाप्रमाणे 15 वर्ष झालं या नारोळे गावामध्ये नामसप्ताहासाठी आम्ही येतो। आता गेल्या काही 4-6 वर्षात कीर्तन सेवा प्रतिवर्षी तुम्ही या ठिकाणी एक देत असता नाहीतर गायक म्हणून तुमच्या गावामध्ये अगदी 15-16 वर्ष झालं या ठिकाणी येण्याचा योग येतो। तुम्हा मायबापांचं दर्शन होतं। खऱ्या अर्थानं तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळ भरभरून प्रेम देता त्यामुळं खऱ्या अर्थानं एवढा दिवस कोणताही कलाकार कोणत्याही गावामध्ये तसा इतका वर्ष टिकत नाही। परंतु तुमच्या सर्व मंडळींच्या प्रेमास्तव या ठिकाणी येण्याचा योग येतो आणि तुम्ही सर्व भजनी मंडळाच्या वतीनं
ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं, सप्ताह कमिटीच्या वतीनं खऱ्या अर्थानं आजच्या या कीर्तनरूपी सेवेचं निमंत्रण मला दिलं. प्रथमतः तुम्हा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं आजच्या या नाम सप्ताहामध्ये, आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे ते आमच्या समोर बसलेले आहेत. आमचे हरिभक्तीपरायण संतोष बाप्पू लोणकर, त्याचबरोबर संजय महाराज ढम. या ठिकाणी बापूंना येताना फोन केला, म्हटले महाराज मी येणारच होतो, तुमचा फोन जरी नसता आला तरी मी तुमच्या कीर्तनाला आवर्जून येणारच होतो. आणि त्या ठिकाणी ते खरे अर्थानं ते आले, त्यांना धन्यवाद. उपस्थित आपल्या या ठिकाणी उपलब्ध असणारे गायनाचार्य सर्वांचा नामोल्लेख सुरुवातीलाच करून टाकतो, म्हणजे भविष्यात कीर्तन आपलं वाढत वाढत गेल्यानंतर राहून जायला नको. आपल्या परिसराचं वैभव गान गंधर्व, खऱ्या अर्थानं ज्यांचा आवाज पेटी पुरत नाही एवढा उंच आवाज, असे आमचे दत्ताजी महाराज कुतवळ. खऱ्या अर्थानं वारकरी चाली, वारकरी खजिना त्यांच्याकडं भरलेला आहे. इतक्या गोड आणि उंच स्वरामध्ये चाली म्हणतात, त्यांना या ठिकाणी धन्यवाद. त्यांच्या समवेत आमचे परममित्र असणारे अनिलजी महाराज हांडे, अतिशय गोड महाराजांचा आवाज, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद. विणेकरी असतील, खऱ्या अर्थानं अरुणाप्पांनी येईपर्यंत 2-3 वेळा फोन केले, महाराज कुठं आलेत कुठं आलेत, जेवायचं माझ्यासाठी थांबले. आप्पांना या ठिकाणी धन्यवाद. भाऊसाहेब आहेत, सर्व ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ आहेत, इकडं बाल टाळकरी मंडळी आहेत. खऱ्या अर्थानं आपल्या नामसप्ताहाचं 25 वर्षाचं हे आलेलं बीजाला रोप आहे. इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. त्याप्रमाणे 25 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं या नामसप्ताहाला ही छोटीशी झाडं उभी राहिलेली आहेत. हळूहळू ती ही बहरतील, त्यांनाही सुंदर अशा प्रकारची फुलं येतील, फळं येतील आणि त्याचा वटवृक्ष तयार हो अशी पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना करतो. उत्कृष्ट अशी मृदुंगाची ज्यांची साथ आहे, महाराजांचं नाव वेदांत महाराज कदम, अतिशय गोड मृदुंगमणी आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत. महाराजांनाही या ठिकाणी धन्यवाद. आमचे काशीनाथ दादा कोंडे या ठिकाणी, त्यांचाही सकाळी फोन आला तर महाराज लवकर या. आमचे परममित्र, आमच्यावर नितांत प्रेम करणारे पाठीमागं बसलेत आमचे भाऊसाहेब. खऱ्या अर्थानं भाऊसाहेबांचा महिन्यातून पूर्वीच्या काळी तसा 15 दिवसातून फोन यायचा, परंतु आता थोडं महिन्यावर ढकलला आहे. त्यांच्या व्यापामुळं मला फोन करायला त्यांना वेळ मिळत नाही, परंतु येत असतो त्यांचाही फोन. सर्वच भजनी मंडळ ज्यांचा या ठिकाणी नामोल्लेख करावा अशी सर्वच मंडळी आहेत. इकडं पेटीला ज्यांची साथ आहे, आपल्या नामसप्ताहाचं अतिशय उगवता तारा म्हटलं तरी हरकत नाही. ज्यांच्या पेटीमध्ये खऱ्या अर्थानं त्यांचं बोट पडावं, आमच्या तोंडातून स्वर निघावा आणि त्यांचं पेटीवर बोट पडावं. आणि खऱ्या अर्थानं पेटी इतकी सुंदर आणली ना, मला वाटते 50,000च्या पेक्षा तर पुढं असन. आम्ही सेकंड आणली 40,000ला स्केल चेंजर गेल्या महिन्यात. आता ही नवीन आहे म्हटल्यानंतर 50च्या पुढं असलाय पाहिजे. सुंदर पेटी वाजवतात आमचे चंद्रकांतजी महाराज, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद. समोर आमचे कालिदास बसलेले आहेत, दास महाराज. ईश्वर दिसत नाही पण येईन थोड्या वेळात अशी अपेक्षा आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या नामसप्ताहाला यंदाच्या वर्षी नवीन ज्यांची उपस्थिती आहे, खऱ्या अर्थानं ज्यांच्या शूटिंगच्या माध्यमातून आपला हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं यूट्यूबवर जातो आहे आणि आपल्याला कधीही वर्षानुवर्ष कधी पाहता यावा वाटला तर आपल्याला तो पाहता यावा अशी मायबोली चॅनलचं नाव बरोबर ना, मायबोली चॅनलचे मालक आमचे परममित्र, खऱ्या अर्थानं आता ते दररोज सोबत असतात परंतु मी नाव विसरतो बऱ्याचदा. हां, आमिरजी बागवान या ठिकाणी त्यांची उपस्थिती आहे, त्यांना या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. मायबाप सज्जनो, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलेला आहे. प्रामुख्यानं अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताची 4 लक्षणं सांगतात. तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये सांगतात की, म्हणवोनी चिंता नाही आम्हा दासा, नभ्यो गर्भवासा जन्म घेता.
आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये चिंता नाही, आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये भीती नाही. त्याचं मुख्य कारण काय आहे? भोळे भाविक जुनाट चांगले, होय तेले तैसे भक्ती भावे. त्याचं हे मुख्य कारण आहे. त्या भगवत परमात्म्याची आम्ही एवढी भक्ती केली, एवढं नामस्मरण केलं की आमच्या जीवनामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता उरली नाही. पहा, या अभंगाची प्रस्तावना मी अशी करून जाईन. संत महात्म्यांचं जीवन आणि तुमचं माझं जीवन दिसायला सारखंच असतं मायबाप. संत आणि तुम्ही आम्ही दिसायला सारखेच असतो, परंतु या ठिकाणी अनुभूतीचं अंतर मात्र फार मोठं असतं. अनुभूतीचं अंतर फार मोठं असतं. दिसायला संत आणि तुम्ही आम्ही दिसायला सारखेच असतो, परंतु अनुभूतीचं अंतर मात्र फार मोठं असतं. तुम्हाला एक अभंग सांगून जाईन. पृथ्वीच्या पोटी हिरागार गोटी, दोहीशी संसाटी करू नये. पृथ्वीच्या पोटामध्ये हिराही निघतो आणि गारगोटीही निघते. दोन्हीची किंमत सारखी होईल का हो? पृथ्वीच्या पोटात हिराही निघतो आणि गारही निघते, दोन्हीची किंमत बरोबर होईल का? तर नाही. यापुढे जाऊन दुसरं प्रमाण सांगतो. दह्याची अंगी निघे ताकलोनी, एका मोले दोन्ही मागून. पहा, दह्यामधून लोणी निघतं आणि दह्यामधून ताकही निघतं. दोन्हीची किंमत एकसारखी होईल का हो? नाही. दह्याची किंमत वेगळी आहे आणि ताकाची किंमत वेगळी आहे. तशी तर ताकाला किंमतच नसते, परंतु आता आपल्याला बाजारामधून 40 रुपये लिटरने घ्यावं लागतं. 50 रुपये 40 रुपये. सांगण्याचा भाव इतकाच आहे की ताकाची किंमत 0 आहे, परंतु दह्याची किंमत मात्र मोठी आहे. दोन्ही दिसायला सारखेच असतात, परंतु दोन्हीची किंमत मात्र वेगळी आहे. आकाशाच्या पोटी चंद्र तारांगणे. आकाशामध्ये चंद्रही आहेत आणि आकाशामध्ये तारेही आहेत. दोन्हीची बरोबरी करता येईल का हो? तर नाही. आकाशात चंद्रही आहे, आकाशात तारेही आहे, परंतु दोन्हीची बरोबरी करता येत नाही. तसं तुकोबराय सांगतात. तुका म्हणे तैसे संत आणि जन. ओ तुका म्हणे तैसे संत आणि जन. आय तुका म्हणे तैसे संत आणि जन. ओ तुका म्हणे संत आणि जन. दोईसी समान बजू नये, दोईसी समान बजू नये, दोईसी समान बजू नये, दोईसी समान बजू नये. ओ तुका म्हणे तैसे संत आणि जन. ओ तुका म्हणे तैसे संत आणि जन. दोन्हीशी समान बजू नये, दोन्हीशी समान बजू नये, दोन्हीशी समान बजू नये, दोन्हीशी समान बजू नये. ओ तुका म्हणे तैसे संत आणि जन. ओ तुका म्हणे तैसे संत आणि जन. तुका म्हणे तैसे संत आणि जन, दोहीशी समान भजू नये. तसं संत आणि तुम्ही आम्ही दिसायला सारखेच असतो. समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणून लिंगा. संत नवती जगा, मानसाच्या सारी खे. समुद्र म्हणून पैगा, पाषाण म्हणून
मानसाच्या सारखे समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून ये लिंगा संत नव्हती जगा माणसाच्या सारखी. मी तुम्हाला मुद्दा सांगतो आहे, संत आणि तुम्ही आम्ही दिसायला सारखेच असतो, परंतु अनुभूतीचं अंतर मात्र फार मोठं असतं. पहा, संतांची आणि तुमची माझी तुलना करूया. माणसाला जगण्यासाठी 3 गोष्टींची गरज असते. माझी भाषा समजते ना? माणसाला जगण्यासाठी 3 गोष्टींची गरज असते. कोणत्या 3 गोष्टी त्या? अन्न, वस्त्र, निवारा. माणसाला जगायला या 3 गोष्टी पुरेशा आहेत. तसं माणसाला जगण्यासाठी अजून 3 गोष्टींची गरज आहे. अन्न, मान आणि धन. आणि अजून एक सध्या मी माझ्या मनाने ती गोष्ट वाढवली, मोबाईल आणि चार्जर. माझ्या मनाने वाढवलेली आहे. 2 त्रिपुटीचा विचार करूया आपण, संतांची आणि तुमची माझी तुलना करूया. पहा, पहिला मुद्दा आहे अन्न. मला सांगा, इथे आलेल्यांच्या पैकी आता आपण मोठ्या शहरालगतची लोक आहेत. आपल्याला बारामती जवळ आहे, सुपा जवळ आहे, मोठी गावं आहेत जवळजवळ. मला सांगा, अन्नाची सध्या कुठं कमतरता आहे का हो? या 15 वर्षात तुम्ही कोणी ऐकलं का की अमुक अमुक माणसाची बायको अन्न न मिळाल्यामुळे? असं कधी ऐकलं का हो? खाऊन खाऊन नाही, मी पुढचं नाही हो बोलणार, माझं धाडस होत नाही. मला अजून 8 दिवस सप्त्याला यायचे आपल्याकडं हो. अन्न न मिळाल्यामुळे कोणाची पत्नी गेली असं कधी ऐकलं का आपण? तर नाही. अन्नाची सध्या काही कमतरता नाही. अन्नाची आपल्याकडे भरपूर उपलब्धता आहे. परंतु आमच्या जगद्गुरू तुकोबारायांचं जीवन आणि तुमचं माझं जीवन अनुभवा. तुकोबारायांची पत्नी अन्न न मिळाल्यामुळे मेली. श्री एक अन्न अन्न करिता गेली, श्री एक अन्न अन्न करता मेले, श्री एक अन्न अन्न करता मेले, श्री एक अन्न अन्न. दुष्काळ आटिला द्रव्य गेला मान, दुष्काळ आटिला द्रव्य गेला मान, श्री एक अन्न अन्न करिता मेले, श्री एक अन्न अन्न करिता मेले. दुष्काळी आटिला द्रव्य गेला मान, श्री एक अन्न अन्न करिता गेली. मायबाप, तुकोबारायांची पत्नी अन्न अन्न करता करता मेली. पहा, तुमचं माझं जीवन आणि संतांचं जीवन. संतांच्या जीवनामध्ये अन्नाची कमतरता असताना संतांचं जीवन हे सुजलम सुफलम आहे. तुमच्या माझ्या जीवनामध्ये अन्नाची भरपूर मुबलकता असताना तुमचं माझं जीवन असमाधानी आहे, या ठिकाणी दुःखी आहे. पहा, संतांचं आणि तुमचं माझं जीवन आपण पाहतोय. पहिला मुद्दा सांगितला अन्न. दुसरी, जगण्यासाठी लागणारी दुसरी गरज कोणती? जगण्यासाठी दुसरी गरज कोणती? वस्त्र. मला सांगा, आता वस्त्राची काही कमतरता आहे का हो? महिला मंडळ तुमचं अजून मी काय बोललेलो नाही. सध्या पुरुष मंडळींचं सांगतोय. पुरुष मंडळी सांगा बरं, साधारणतः आपल्याला 5 ड्रेस, 10 ड्रेस, कमीत कमी 15, 10-15 ड्रेस तर सहज असतात. रानात घालायचे 2-4 ड्रेस, गावात घालायचे 2-4 ड्रेस, पाहुण्या रावळ्यांच्याकडे घालायचे 2-4 ड्रेस, 10-15 ड्रेस सहजच असतात. मी पूर्वीच्या काळात असं ऐकलंय की 4 भावाचं कुटुंब असलं ना, त्या 4 भावांच्यात एकच शर्ट असायचा.
मग ज्याला बाहेर जायचंय त्याने तो शर्ट घालायचा आणि बाहेर जायचं. तो बाहेरून येईपर्यंत घरच्या तिघांनी बाहेर जायचं नाही. परंतु आताच्या काळात वस्त्राची कमतरता आहे का हो? नाही. आता महिला मंडळ तुमच्याकडे काय कमतरता आहे का हो? साड्यांची सध्या तुम्हाला किती असतील बरं? आमची एखादी माता भगिनी जर गेली वारीला, म्हणायचंय मला, वारीला, तुम्ही पुढचं ऐकून घेत जा. आमची एखादी माता भगिनी जर वारीला गेली तर 18-20 दिवसाच्या 36 साड्या बदलायच्या म्हटलं तरी त्यांच्याकडे असतात. अहो 36 किरकोळ आहेत. मागच्या आठवड्यात मी हंगेवाडीला कीर्तनाला गेलो होतो. एका बाईने मला सांगितलं, महाराज 300 साड्या आहेत माझ्याकडे. मी तर चाटच झालो की एका माता माऊल्यांच्याकडे जर 300 साड्या असतील, काय बरं. आणि हौसेने पुरुष मंडळी माता भगिनींना हौसेने साड्या घेतात आणि घेतल्याच पाहिजेत. परंतु आमच्या माता भगिनींच्याकडे वस्त्राची साडीची काही कमतरता आहे का हो? आमच्या काही माता माऊल्यांच्याकडे कपाट नसतात, पेट्या असतात. बघा जुन्या माता माऊल्यांच्याकडे पेट्या असतात, पेट्या. आणि त्यांनी जर पेटीचं झाकण उघडलं ना साड्या काढण्यासाठी तर ते झाकण लागतच नाही. त्याच्यावर त्यांना बसावं लागतं आणि मग झाकण लागतं. कोयंडा लागतो, बसल्याशिवाय कोयंडा लागत नाही. एवढ्या साड्या आमच्या माता माऊल्यांच्याकडे आहे. आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचा विचार करा. तुकोबारायांच्या पत्नीला नेसण्यासाठी फक्त एकच साडी होती. तुकोबारायांच्या पत्नीला नेसण्यासाठी एकच साडी होती. मायबाप तीच साडी धुवायची आणि तीच साडी नेसायची. याचा अर्थ तुकोबारायांच्याकडे वस्त्राची सुद्धा कमतरता होती. विठ्ठल 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 विठ्ठल. थोडा आवाज दे बाळा, आवाज ओढतोय. पहिला 2 मुद्दे तुम्हाला सांगितले, अन्न, वस्त्र. तिसरा मुद्दा आहे निवारा. मला सांगा, आता कोणाला तरी राहायला घर नाही असा या गावात माणूस आहे का हो? असेल तर बोट वर करा, त्याला आजचं पाकिट माझं. मला माहिती हो सगळ्यांना घर आहेत राहायला. कोणाचं 50 लाखाचं असेल तर कोणाचं कोटीचं असेल, कोणाचं 1 कोटीचं असेल तर कोणाचं 5 कोटीचं असेल. परंतु राहायला घर नाही असा मनुष्य या मृत्यू लोकामध्ये आता नाही पाहायला मिळत. प्रत्येकाला घर आहे, कोणाचं छोटं असेल, कोणाचं मोठं असेल, परंतु प्रत्येकाला राहण्यासाठी घर आहे. मायबाप, आमच्या जगद्गुरु तुकोबारायांना राहण्यासाठी घर होतं का हो? तर नाही, राहण्यासाठी घर नव्हतं. घरातून जर वर डोकावलं तर चंद्र दिसत होता, अशा प्रकारचं तुकोबारायांचं घर होतं. अक्षयी साचार केले सायासाने घर, एरंडासी हार तुझा भारण सहाती. अशा प्रकारचं तुकोबारायांचं घर होतं. याचा अर्थ तुकोबारायांच्याकडं निवाऱ्याची सुद्धा उपलब्धता नव्हती. विठ्ठल 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 विठ्ठल. पहा मायबाप, अन्न, वस्त्र, निवारा. एक त्रिपुटी सांगितली. दुसरी त्रिपुटी आहे अन्न, मान आणि धन. माणसाला जगण्यासाठी या 6 गोष्टींची गरज असते, 5 गोष्टींची गरज असते. अन्न हा मुद्दा संपलेला आहे. दुसरा मुद्दा आहे मान. मला सांगा, इथे आलेल्यांच्या पैकी कोणाला मान नको आहे हो? मान नको आहे असा या मृत्यूलोकात माणूस आहे का हो? की मला अजिबात काय महाराज मान नको, काय नको, काय नको मला, असं कोणाला वाटतं का हो? अहो प्रत्येकाला वाटतं मला मान मिळावा, प्रत्येकाला वाटतं. इथे आलेल्यांच्या पैकी अगदी सर्वसामान्य माणूस जरी असला ना तरी त्याला सुद्धा वाटतं की मला मान मिळावा. तुम्हाला मान पटवूनच देऊ का मी? पहा, तो लग्न मंडप असतो, लग्न मंडप. त्या लग्न मंडपामध्ये नवरा नवरीच्या पाठीमाग उभा राहायचा मान असतो एकाला. कोणाला? मामाला. त्या मामाला गटारात हिसाळून उभा करावा लागतो.
का तर त्याला उभंच राहता येत नाही. आता मला ती जमत नाही हो. तशाही मामाला त्या ठिकाणी मान असतो. आणि काय कोणास ठाऊक, दिवसभर मामा लग्नामध्ये हजर असतो, परंतु लग्न लागायच्या टायमिंगला नेमका मामा कुठं जातो कळत नाही. गायब होऊन जातो मामा. मग आता पूर्वीच्या सारखं राहिलं नाही. म्हणतात चला आता करा कोणीतरी उभा आणि लग्न लावून घ्या. तशाही मामाला त्या ठिकाणी मान असतो. तुम्हाला मान पटवूनच देऊ का? पहा, लग्न लागल्यानंतर, आपलं लग्न लागायच्या अगोदर तो नवरदेव परण्या निघतो. विकू नको बाळा. परण्या नवरदेव निघतो, बरोबर ना? परण्या नवरदेव घोड्यावर बसून मारुती रायांच्या दर्शनाला जातो, हनुमंतरायांच्या दर्शनाला जातो. आपला नामसप्ताह हनुमंतरायांच्या जयंतीच्या निमित्तानेच आहे ना. नवरदेव परण्या निघतो, मारुतीरायांच्या हनुमंताच्या दर्शनाला जाऊन पाठीमागं येतो. नवरदेव लग्न मंडपात येतो. मग त्या नवरदेवाला ओवाळायचा मान असतो. कोणाला? इथं सगळे ब्रह्मचारी दिसतात हो, कोणाचंच लग्न झालेलं नाही. असंच ना? कोणाचा मान असतो? माता मावळ्यांनो, मावळणीचा मान असतो, आत्याचा मान असतो. ती आत्या 150 रुपयाची समय घेऊन येते आणि 1,500च्या लुगड्याची अपेक्षा करते. तशाही आत्याला त्या ठिकाणी मान असतो. तुम्हाला मान पटवूनच देऊ का? नवरदेव नवरीच्या पाठीमागं उभं राहायचा मामाला मान, नवरदेवाला ओवाळायचा आत्याला मान, त्या नवरदेवाचा बूट चोरायचा एका चोरटीला मान असतो, बरोबर? नवरीकडच्या कलवरीला बूट चोरायचा मान असतो. तुम्हाला अजून मान पटवूनच देऊ का? त्या नवरदेवाला घरी नवरा नवरी आल्यानंतर त्यांचा रस्ता अडवायचा सुद्धा मान असतो. कोणाला? नवरदेवाच्या बहिणीला. मग तिथं अजून एक मान राहिला हो, त्या नवरदेवाचा कान पिळायचा मान असतो. कोणाला? मेवण्याला. त्याला शिंबूड पुसता येत नाही, तो कान पिळायला जातो. तशाही मेवण्याला त्या ठिकाणी मान असतो. मला मान, तुम्हाला असं मी तासभर मान पटवून देईन, परंतु आपलं कीर्तन सगळं मानात जाईन हो. मी तुम्हाला मान पटवून देतो. आमच्या जगद्गुरु तुकोबारायांना मान होता का? मायबाप सज्जन हो, तुकोबाराय गावचा पाटीलच कोपला, बाकीच्यांचं काय हो? तुकोबाराय म्हणतात ना, कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावचे लोक, कोपला पाटील गावचे लोक. अरे कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावचे लोक, कोपला पाटील गावचे लोक. ओ आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली. कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावीचे लोक. ओ आता भीक कोण घाले, आता भीक कोण घाले, आता भीक कोण घाले, आता भीक घाले. कोपला पाटील
कावेची लोका तुम्हाला पाटील कावेची लोक. पहा मायबाप, तुकोबाराय म्हणतात कोपला पाटील गावीचे हे लोक. आता मज भीक कोण घाली. गावचा सरपंच जर तुकोबारायांना बोलायला लागला तर बाकीच्यांचं काही व कोणी कोतलंही शेंबडं येऊन तुकोबारायला बोलू शकतं. याचा अर्थ तुकोबारायांना गावात मान नाही. अन्न, मान आणि धन, दुसरी त्रिपुटी मी तुम्हाला सांगतोय. अन्न संपला मुद्दा, मान संपला. तिसरा मुद्दा आहे धन. मला सांगा, इथे अनेक माता माऊल्या आलेल्या आहेत, पुरुष मंडळी आलेले आहेत. मला सांगावं, इथे आलेल्यांच्या पैकी कोणाकडं धन नाही हो, कोणाकडं पैसे नाहीत. बोला बोला. तुम्ही माझ्याकडे पाहू नका हो, अजून पाकिट मिळलेलं नाही मला. इथे आलेल्यांच्या पैकी कोणाकडं धन नाही हो, सगळ्यांच्याकडं धन आहे. कोणाचं लक्षात आहे तर कोणाच्या लक्षात आहे, कोणाचं कोटीत आहे, परंतु प्रत्येकाकडे धन आहे. एक सांगू का मायबाप, प्रत्येकाजवळ धन आहे. धन नाही माणूस, असा माणूस या मृत्यूलोकामध्ये सध्या तरी पाहायला मिळत नाही. पहा, एखाद्याची शेजारच्याची विकायला निघू द्यावो, अर्धा एकर, पाऊण एकर, अगदी सर्वसामान्य माणूस असतो, परंतु तो तयार होतो, एका पावलावर तयार होतो. लोकांना वाटत सुद्धा नाही याच्याजवळ एवढा पैसा असेल. सांगण्याचा भाव इतकाच आहे की प्रत्येकाजवळ धन आहे. भरपूर पैसे आहेत सध्या लोकांच्याकडे, आणि लाखांनी कोट्यावधी रुपये, लाख रुपये, कोट्यावधी रुपये नामसप्ताहासाठी खर्च करणारी आपल्याच परिसरातली गावं आहेत. पैसे नाही नसल्यावर खर्च करतील का? आहेत पैसे म्हणूनच खर्च करतात ना. पैसे आहेत. मग आमच्या जगद्गुरु तुकोबारायांच्याकडे धन होतं का? तुकोबाराय त्यांच्या परिस्थितीचं वर्णन स्वतः करतात. काय प्रमाणे? आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, जवळी येता चोर धाके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, जाऊ पुढती भिके, तरी घर राखतीये, उतरे घरा राखते, तरी घर राखतीये, घरा राखते. नांदणूक ऐसे सांगा, नांदणूक ऐसे सांगा, नांदणूक ऐसे सांगा, नांदणूक ऐसे सांगा. तुकोबाराय त्यांच्या स्वतःच्या परिस्थितीचं वर्णन स्वतः करतात. तुकोबाराय म्हणतात, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, उतरी घर राखीती. तुकोबाराय सांगतात. मला सांगा, आपण जर आता कीर्तन संपल्यानंतर अंधाऱ्या रस्त्याने चाललो, मला सांगा, आपण चोरांना भीतो का चोर आपल्याला भेटतात? चोर आपल्याला भिवून जातात, असंच ना? चोर आपल्याला भेटतात नाही हो, आपण चोरांना घाबरतो. तुकोबाराय म्हणतात, जवळी येता चोर धाके. तुकोबारायांच्या जवळ येण्यासाठी चोर सुद्धा घाबरत होता. जवळी येता चोर धाके. न जाणो तुकोबाराय उसनं पैसे मागतील म्हणून या ठिकाणी वर्णन करतात, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुतरी घर राखीती. मायबाप, याचा अर्थ तुकोबारायांच्याकडे असणारी संपत्ती तुकोबारायांनी वाटून टाकली. वाटून टाकल्यानंतरचं हे वर्णन आहे, आम्ही सदैव सुडके.
तुकोबारायांच्याकडे कोणत्याही प्रकारचं धन राहिलं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. पहा, अन्न, वस्त्र, निवारा, अन्न, मान आणि धन या 5 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. या 5 गोष्टीपैकी अजून मी 2 गोष्टी तुम्हाला सांगितल्या माणसाच्या जीवनामध्ये लागणाऱ्या गरजा. सध्याच्या काळामध्ये प्रत्येक माणसाला हवा आहे तो मोबाईल. मला वाटतं या मंडपात एखादाच किंवा एखादीच भाग्यवान सापडेल की तिच्याकडं मोबाईल नाही. अगदी क्वचित 1-2 सापडतील, परंतु प्रत्येकाकडे मोबाईल आहे आता सध्याच्या काळामध्ये आणि त्याची गरज आहे. परंतु त्याचा इतका विपर्यास झाला आहे की लोक वेडी झालेत. मोबाईलमध्ये पाहून पाहून लोकांना दुसरं काही आठवतच नाही. मोबाईल हे यंत्र खूप सुंदर आहे, चांगली कामही ते करतंय, परंतु काय त्यामधलं पाहावं ही माणसं विसरून गेलीत आणि नको त्या भरकटत्या जमान्यामध्ये भरकटत लोक चाललेत. आपल्याला तिकडं जायचं नाही. आपल्याला संतांचं जीवन आणि तुमचं माझं जीवन या गोष्टींचा विचार करायचा आहे. संतांचं जीवन हे सुखमय सुंदर आहे आणि तुमचं माझं जीवन मात्र दुःखमय आहे. खऱ्या अर्थानं त्याची प्रमुख कारणं 2 आहेत. संतांच्या जीवनामध्ये चिंता नाही आणि संतांच्या जीवनामध्ये भीती नाही. खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या जीवनामध्ये भीती आहे, तुमच्या माझ्या जीवनामध्ये चिंता आहे. आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, मनवोनी चिंता नाही आम्हा दासा, नभ्यो गर्भवासा जन्म घेता. जन्माची चिंता नाही आणि मरणाची भीती नाही, असं तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये सांगतात. पहा, संतांना भीती नाही, चिंता नाही आणि तुम्हाला आम्हाला मात्र भीती आहे, चिंता आहे. प्रत्येक माणसाला चिंता आहे. कशाची? प्रत्येकाला चिंता आहे. तुम्हाला चिंता पटवूनच देऊ का? एक उदाहरण सांगून जातो. चला. एक शेठजी, त्या शेठजीने आपल्या दिवाणजीला सांगितलं, दिवाणजी जरा माझ्या संपत्तीचा मोजमाप करा, माझ्या संपत्तीचं मोजमाप करा. दिवाणजी सकाळपासून सुरुवात केली दिवाणजीने संपत्तीचं मोजमाप करायला. मायबाप, सकाळपासून सुरुवात केलेले दिवाणजीने संध्याकाळी 5 वाजता शेठजीला हिशोब सांगितला. शेठजी ऐका, शेठजी तुमच्या संपत्तीचं मोजमाप झालं. सकाळपासून मी हिशोब करतो आहे. एवढी तुमच्याकडे संपत्ती आहे, एवढी तुमच्याकडे संपत्ती आहे, तिचं मोजमाप करता येत नाही. आकड्यात तुमची संपत्ती सांगताच येत नाही. मग शेठजी तुम्हाला एक गोष्ट सांगून जातो, तुमच्या 8 पिढ्या बसून खात्याल एवढी तुमच्याकडे संपत्ती आहे. मला सांगा, आता शेठजीने आनंदी व्हायला पाहिजे की नाराज व्हायला पाहिजे? हो, तुमचं काय मत आहे? अहो, आपल्याकडं 8 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती आहे म्हटल्यानंतर आपण आनंदी झालो पाहिजे ना. परंतु शेठजी आनंदी नाही हो झाले, शेठजी नाराज झाले. दिवाणजी म्हटले, शेठजी का हो तुम्ही नाराज झालात? हा दिवाणजी ऐका, 8 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती आहे, परंतु 9व्या पिढीचं काय होईल? चिंता लागली, चिंता. 9व्या पिढीचं काय होईल म्हटला. दिवाणजी मोठा भाविक होता. म्हटलं, शेठजी तुमच्या या 9व्या पिढीचं काय होईल याचं उत्तर आपल्या डोंगरावर एक साधू आलेत, त्यांना जाऊन विचारा. शेठजी त्या साधू महाराजांच्याकडे निघाले आणि पहा, कोणत्याही संत महात्म्याच्याकडे जायचं म्हटलं तर मोकळ्या हाताने कधी जायचं नसतं. त्यांना काहीतरी फल आहार, काही फळं वगैरे घेऊन जायचं असतं. अर्थातच या शेठजीने रस्त्याने जात असताना सफरचंदाच्या गाळा लागलेला होता, स्टॉल लागलेला होता. त्यावर 1 किलो सफरचंद घेतले आणि संत महात्म्यांच्या दर्शनाला गेले. गेल्याबरोबर दर्शन घेतलं आणि पायाजवळ सफरचंद ठेवले. त्या संत महात्म्यांनी सांगितलं, शेठजी हे काय आणले? काय नाही महाराज, तुम्हाला फळं आणलेत. शेठजी माझं आता सकाळचं जेवण झाल्यावर मी संध्याकाळचं
जेवणाची चिंता करत नाही. तुम्हाला फळं आणल्यात शेठजी या ठिकाणी, महाराज घ्या. महाराज काही फळं घ्यायला तयार नाही. महाराज म्हटले, आता माझं एकदा सकाळचं जेवण झालं की दुपारच्या जेवणाची मी चिंता करत नाही. शेठजी म्हणतात, महाराज तुम्हाला संध्याकाळी होतील. महाराज म्हटले, सकाळचं जेवण झाल्यावर संध्याकाळच्या जेवणाची चिंता करत नाही. संध्याकाळचं माझं रस्त्याने येतंय, तुझी फळं मला नको, माघारी घेऊन जा. शेठजीने फळं उचलली, माघारी निघाले. परंतु महाराज म्हटले, शेठजी का आला होता सांगितलं नाही. काय नाही म्हटले, माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. बघा, असला दृष्टांत पटायला जरा 5G ची रेंज लागते. शेठजी का आले होते? काय नाही म्हटले, माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. परंतु तुमचा प्रश्न काय होता? शेठजी, माझा प्रश्न असा होता, महाराज असा प्रश्न होता माझा, 8 पिढ्या बसू खातील एवढी माझ्याकडं संपत्ती आहे, परंतु मला चिंता होती 9व्या पिढीचं काय होईल. परंतु सकाळचं जेवण झाल्यावर ज्यांना संध्याकाळच्या जेवणाची चिंता नाही, त्यांना कोणत्या तोंडानं विचारून 9व्या पिढीचं काय होईल. दृष्टांत संपला. सिद्धांत हा मांडायचा आहे की या मृत्यूलोकामध्ये तुम्हाला आम्हाला चिंता आहे, संत महात्म्यांना चिंता नाही. संत महात्म्यांचं जीवन सुखमय सुंदर आहे. त्यांच्या जीवनामधली चिंता गेली, त्यांचं जीवन सुखमय सुंदर झालं. संत महात्मे वर्णन करतात, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुलत सो, आनंदे निर्भर डुलत सो, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. आनंद निर्भर डुलत सो, आनंद निर्भर डुलता सो, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुलत सो, आनंदे निर्भर डुलत सो, आनंदे निर्भर डुलत सो, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. आनंद निर्भर डुलत सो, आनंद निर्भर डुलत सो, आनंद निर्भर डुलत सो. संत महात्मे सांगतात, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. आमच्या जीवनामध्ये सदैव सुखी आहोत, आनंदी आहोत. त्याचं मुख्य कारण आहे आमच्या जीवनातली चिंता गेली, आमच्या जीवनातली भीती गेली. पहा, ती प्रमाणाची साखळी सांगण्याचा मला मोह आवरेना. परवा माझ्या कीर्तनात एक कोणीतरी रील बनवली होती की संत महात्मे झोपेतून उठल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांना झोपण्यासाठी गादी आहे ती सुखाची आहे. सुखाचे शेजारी पहुडेल. संत महात्म्यांना झोपण्यासाठी गादी आहे ती सुखाची आहे. झोपेतून उठल्यावर संत महात्म्यांना आंघोळीला पाणी हे सुद्धा आनंदाचं आहे. आनंदाची डोई, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची. आंघोळ केल्यानंतर कपडे घालण्यासाठी ही देखील सुखाची आहेत. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. अंगावर परिधान करायला कपडे देखील सुखाचे आहेत. आणि कपडे घातल्यानंतर खाण्यासाठी तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. तुकोबाराय म्हणतात, आम्हाला खाण्यासाठी देखील आनंदाचे लाडू आहेत. आणि लाडू खाल्ल्यानंतर तेच येतात ती ढेकर आनंदाचे. ढेकर सुद्धा आनंदाचे येतात. मायबाप सज्जन हो, संत महात्म्यांच्या जीवनामध्ये सर्व गोष्टींची उपलब्धता नसताना त्यांचं जीवन हे सुखमय आहे. आणि आपल्या जीवनामध्ये सर्व गोष्टींची उपलब्धता असताना अन्न, वस्त्र, निवारा, अन्न, मान, धन
सगळ्या गोष्टींची उपलब्धता असताना आपलं जीवन मात्र दुःखमय आहे. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. पहा, त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची उपलब्धता नसताना त्यांचं जीवन हे आनंदी आहे, सुखमय आहे. आणि आपल्याकडं सर्व गोष्टींची भरभराट असताना आपलं जीवन हे दुःखमय आहे. त्याची प्रमुख 2 कारणं आहेत. ती कोणती तर प्रत्येकाला भीती आहे आणि प्रत्येकाला चिंता आहे. चिंता आणि भीती जोपर्यंत आपल्या जीवनामधली जात नाही, तुकोबराय म्हणतात, मनवोनी चिंता नाही आमादासा, नभ्यो गर्भवासा जन्म घेता. जन्माची चिंता नाही आणि मरणाची भीती आम्हाला नाही. तुम्हाला आम्हाला मरणाची भीती आहे. कशाची भीती आहे? मरणाची भीती आहे. बघा, कळतंय का तुम्हाला? मरणाची भीती आहे. ज्याला कळलं असन त्यांनी उद्याही कीर्तनाला या, आणि ज्याला कळलं नसन त्यांनी उद्या संध्याकाळी पंगत जेवण करून झोपायला जा. असो मायबाप, प्रत्येकाला भीती आहे आणि प्रत्येकाला चिंता आहे. जोपर्यंत चिंता आणि भीती जात नाही तोपर्यंत आपलं जीवन आनंदी सुखमय होत नाही. पहा, तुम्हाला एक उदाहरण सांगून जातो. एका गावामध्ये पाणी पिण्यासाठी एक विहीर होती. विहीर, सगळं गाव त्या विहिरीचं पाणी प्यायचं मायबाप. एके दिवशी त्या विहिरीच्या कडेला 2 कुत्र्यांची भांडणं लागली आणि ती 2 भांडणारी कुत्री विहिरीत पडली आणि कुत्री सडली. एक बोलू का तुम्हाला? राग नाही येणार कोणाला? भांडणारी कुत्री विहिरीत पडतच असतात आणि ती सडतच असतात. मी भांडणाऱ्या कुत्र्यांच्या बद्दल बोलतोय. कोणी आपल्यावर ओढून घ्यायचं. भांडणारी कुत्री विहिरीत पडत असतात आणि ती सडतच असतात. अशी ती भांडणारी कुत्री विहिरीत पडली आणि सडली कुत्री मायबाप. गावामध्ये सरपंच साहेब मीटिंग बसली. काय करावं काय करावं काय करावं. विहिरीमध्ये पाण्याचा दुर्गंध येऊ लागला, पाण्याचा वास येऊ लागला. पाणी पिणं योग्य राहिलं नाही. सगळं गाव त्या विहिरीचं पाणी प्यायचं. आता काय पाणी प्यायचं? मीटिंग बोलवली सरपंचांनी, सगळे सहकारी बोलवले. एक जण उभा राहिला. म्हटला, सरपंच साहेब, त्या पाण्यामध्ये अत्तर टाकावं लागेल. पाण्यामध्ये अत्तर टाकावं लागेल. अत्तर. लगेच एकाला सोप्याला पाठवला, एकाला बारामतीला पाठवलं, एकाला इकडं पाटसला पाठवलं, एकाला पुण्याला, एकाला मोरगावला, जेजुरीला. सगळ्या पंचक्रोशीमध्ये जेवढं जेवढं अत्तर आहे तेवढं अत्तर घेऊन आले. त्या पाण्यामध्ये अत्तर टाकलं. जोपर्यंत अत्तरचा वास येत होता तोपर्यंत पाण्याचा वास आला नाही. परंतु दुसऱ्या दिवशी पाण्याचा वास पुन्हा येऊ लागला. सरपंच साहेबांनी पुन्हा मीटिंग बोलवली. एक जण उभा राहिला. म्हटला, सरपंच साहेब, मी कालच बोलणार होतो, परंतु हा मध्ये बोलल्यामुळे मला बोलता आलं नाही. बर बाबा, म्हटले, तू आज बोल. सरपंच साहेब, त्या पाण्याच्या कडेला बसून नामस्मरण करावं लागेल. नामस्मरण. वा, भागवत कथा लावावी लागेल त्या पाण्याच्या कडेला बसून. धुंदुकारी सारखा पाप योनीला गेलेला त्याला मोक्ष प्राप्त झाला भागवत कथेने, नामस्मरणाने. मग दिवसा महिला मंडळीने नामस्मरण करायचं, रात्रीच्या वेळेला पुरुषांनी नामस्मरण करायचं. कराल ना तुम्ही नामस्मरण? काळेचार. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. महिला मंडळ, फक्त महिला मंडळ. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. हळूहळू छंद. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा.
आता पुरुष मंडळ. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. वा वा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण. वा 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 वा. आता सगळे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. काय सुरेल आवाज होता हो तुमचा. लता दिदींच्या वर्षश्राद्धाला तुम्हालाच तारीख देऊ आपण भजनाची. फक्त तारीख मोकळी नाही म्हणू नका हो. असं भजन चालू केलं त्या विहिरीच्या कडेला बसून. भागवत कथेचं आयोजन केलं. 7 दिवस भागवत कथाही लावली. तरी सुद्धा पाण्याचा काय वास जायला तयार नाही मायबाप. एक जण म्हटला मला माहीत होतं पाण्याचा वास जाणार नाही, परंतु हा बोलला म्हणून मी बोललो नाही. बरं बाबा म्हटले, सरपंच म्हटले आज तू बोल बाबा. म्हटला त्या पाण्यामध्ये तीर्थाचं पाणी आणून टाकावं लागेल तेव्हा पाण्याचा वास जाईल. लगेच सरपंच साहेबांनी एकाला आमच्या भीमा नदीला पाठवलं संगमावर, एकाला इंद्रायणीला पाठवलं आळंदीला, एकाला इलाहाबादला. आता कुंभमेळा झाला ना, आपल्या इकडं करा नदीला एकाला पाठवलं. असे सगळ्या तीर्थाचे तीर्थ घेऊन आले. त्या पाण्यामध्ये तीर्थाचं पाणी टाकलं तरी सुद्धा पाण्याचा वास काय जायला तयार नाही. नेमकं त्या गावामध्ये मी गेलो आणि अशा गावामध्ये आम्ही नेमकं जातच असतो. कशासाठी? दृष्टांत पटवून देण्यासाठी. आम्हाला अशा गावात जावंच लागतं. नेमकं त्या गावामध्ये मी गेलो. म्हटलं सरपंच साहेब काय झालं हो, खूप नाराज दिसताय, काय अडचण आहे का? काय नाही हो म्हटले महाराज, गावामध्ये पाणी पिण्यासाठी एकच विहीर, सगळं गाव त्या विहिरीचं पाणी प्यायचं. परंतु त्या पाण्यामध्ये 2 कुत्र्यांची भांडणं लागली. ती पाण्यामध्ये कुत्री पडली, कुत्री सडली आणि त्याचा वास येऊ लागला. म्हटलं काय काय प्रयत्न केले? महाराज सगळे प्रयत्न केले. त्या पाण्यात आतोर टाकलं, त्या पाण्यामध्ये तीर्थाचं पाणी टाकलं, त्या पाण्यामध्ये नको त्या गोष्टी केल्या. त्या पाण्याच्या कडेला बसून भागवत कथा भजन केलं, नामस्मरण केलं, तरी सुद्धा महाराज त्या पाण्याचा वास जायला तयार नाही. मी म्हटलं सरपंच साहेब तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या, परंतु ती 2 सडलेली कुत्री बाहेर काढली का? नाही म्हटले, ती अजून तशीच आत आहे. मला सांगा, जोपर्यंत त्या पाण्यामधली ती 2 सडकी कुत्री बाहेर काढत नाही तोपर्यंत आतर टाकलं काय? त्या पाण्यात तीर्थाचं पाणी टाकलं काय? त्या पाण्याच्या कडेला बसून नामस्मरण केलं काय? त्या पाण्याच्या कडेला बसून भागवत कथा लावली काय? तरी सुद्धा पाण्याचा वास जाणार नाही. केव्हापर्यंत? जोपर्यंत ती 2 सडकी कुत्री बाहेर निघत नाही तोपर्यंत पाण्याचा वास कशानेच जाणार नाही. तद्वत मायबाप, या मृत्यूलोकामध्ये तुमच्या माझ्या जीवनामध्ये भीती आणि चिंता ही 2 सडकी कुत्री जोपर्यंत आहेत तोपर्यंत तुमचं आणि माझं जीवन सुखकर आणि सुंदर होणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. पहा, जोपर्यंत भीती आणि चिंता आहे तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. संतांच्या जीवनामधली चिंता गेली आणि संतांच्या जीवनातली भीती गेली. तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, मनवोन चित्ता नाही आम्हाला आसा, मनवोन चिंता नाही आम्हाला आसा, हो मनवोन चिंता नाही
मनवोनी चिंता नाही आम्हादासा 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 मनवोनी चिंता नाही आम्हादा नाभ्यो गर्भवास जन्म घेता नाभ्यो चिंता गर्भ जन्म घेता नाभ्यो चिंता गर्भ घेता नाभ्यो गर्भवास जन्म घेता मनोनी चिंता नाही आम्हादासा मनोनी चिंता नाही आम्हादासा मनोनी चिंता नाही आम्हादासा मनोनी चिंता नाही आम्हादासा तुकोबराय म्हणतात आम्हा हरीच्या आम्हा दासांना चिंता नाही मनोनी चिंता नाही आम्हा दासा चिंता नाही आणि भीती नाही न भ्यो गर्भवासा जन्म घेता गर्भवासाची चिंता नाही आणि मृत्यूची भीती आम्हाला नाही खऱ्या अर्थानं तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये सांगून जातात आम्हाला नाही म्हणजे कोणाला नाही आम्हा हरीच्या दासा काही भय नाही ते लोके भय नाही ते लोके भय नाही ते लोके आम्हा हरीच्या दासा काही भय नाही ते लोके भय नाही ते लोके भय नाही ते लोके आम्हाला भीती नाही आम्हा हरीच्या दासांना नाही चिंता कोणाला नाही हरीच्या दासांना मग आपण हरीचे दास आहोत का आपण हरीचे दास आहोत का हो नाही हो आपण कोणाचे दास आहोत गौरव बाळा आपण कोणाचे दास आहोत तिचे तिचे म्हणजे कोणाचे बाळा तिचे म्हणजे कोणाचे रे सांग रे बाळा लाजत आहे तो हळूच म्हटला बायकोचे आपण कोणाचे दास आहोत आपण हरीचे दास नाही तर आपण कोणाचे दास आहोत आपण बायकोचे दास आहोत प्रमाणाने हाय तुम्हाला पटवून देतो मी तुकोबराय म्हणतात बाईलेचा दास पित्रासी उदास थुंका थुंकारे त्याच्या तोंडावरी तुकोबरायांनी काही जागा थुंकण्यासाठी सांगितल्या तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका जातो यमलोका भोगावया आपण कोणाचे दास आहोत तर आपण पत्नीचे आपण बायकोचे दास आहोत तुम्हाला शेवट पटवूनच देऊ का आपण कोणाचे दास आहोत बायकोचे एका राजाला वाटलं आपल्या नगरीमध्ये बायकोचे ऐकणारे किती न ऐकणारे किती जरा पाहू म्हटले परीक्षा घेऊ दौंडी दिली एका बाजूला सफरचंद ठेवले एका बाजूला घोडा बांधला जो कोणी बायकोचं ऐकतो त्यांनी सफरचंद घेऊन जायचे आणि जो कोणी बायकोचं ऐकत नाही त्यांनी घोडा घेऊन जायचा असं ठरलं दरबार भरला दुसऱ्या दिवशी कोणत्या रांगेमध्ये जास्त गर्दी होईल हो कोणत्या रांगेमध्ये जास्त गर्दी होईल ज्याचं लग्न नाही झालं ते सुद्धा सांगतात सफरचंदाच्या रांगेत जास्त गर्दी होईल काय लोकांना खात्री आहे हो आणि तसंच झालं सफरचंदाच्या रांगेमध्ये एवढी गर्दी घोडं न्यायला मात्र कोणीच येईना दुपारच्या वेळेला एक इकडल्या रांगेत माणूस उभा राहिला राजा म्हटला काय रे बायकोचं ऐकत नाही का नाही म्हटला तसं काय नाही राजेसाहेब मग इकडं उभं राहिला बायको म्हटली गर्दीत उभं राहू नका म्हणून इकडं उभं राहिले राजा म्हटला सफरचंद घे निघ
5 वाजण्याच्या सुमारास एक पिळदार मिशावाला माणूस आला. धोतर, बाराबंदी घातलेली. राजाला वाटलं, इकडल्या रांगेत उभा राहिला. राजाला वाटलं एकतरी पुरुषार्थी माणूस आपल्या नगरीत आहे. राजा म्हटला, बायकोचं ऐकत नाही का रे? ए पठ्ठ्या, बायकोचं ऐकत नाही म्हटला. वा वा वा, या एवढ्या मोठ्या पुरुषार्थी नगरात एकतरी भाग्यवान सापडला तो की बायकोचं ऐकत नाही. राजा म्हटला, सोड घोडा, जा घेऊन. तो घोडा सोडून घेऊन गेला. राजाने दरबार बंद झाला आणि चहा पाणी घेऊन राजा बसलेला असताना एवढ्यामध्ये तो घोडा घेऊन पुन्हा माघारी आला. राजा म्हटला, का माघारी आला? काय नाही म्हटला. बायको म्हटली, हा काळा आहे, काळा चांगला नसतो, पांढरा घेऊन या. राजा म्हटला, तुला अगोदरच कळलं नाही का? बांध घोडा आणि जा निघ इथून म्हटला. त्याने घोडा बांधला, निघून गेला. एवढ्यात प्रधानजी आला. राजेसाहेब तुम्ही स्पर्धा ठेवायला थोडं चुकला हो. अहो काय झालं? प्रधानजी काय झालं? काही नाही हो, एका बाजूला सफरचंद ठेवलं आणि एका बाजूला घोडा ठेवला. घोडा आणि महाराज सांभाळणं एवढं सोपं आहे का बापू? घोडन महाराज सांभाळणं लय अवघड. आता बापूंच्याकडे सगळे महाराज मंडळी असतात, त्यांना माहीत आहे घोडा सांभाळणं एवढं सोपं नाही. आणि घोडा नेऊन करायचं काय? प्रधानजी म्हटला, राजेसाहेब तुम्ही स्पर्धा ठेवायला चुकला. एका बाजूला सफरचंद ठेवलं आणि एका बाजूला घोडा ठेवला. घोडा ठेवायला नको होता, सोनं ठेवायला पाहिजे होतं. कमीत कमी लोक घेऊन तरी गेले असते. राजा म्हटला, माझं तेच म्हणणं होतं, परंतु राणी ऐकत नव्हती. राजा म्हटला, राणी ऐकत नव्हती त्यामुळे तसं ठेवलं. परंतु राजा म्हटला, प्रधानजी ही गोष्ट तर आपण सकाळ दरबार भरल्यानंतर विचारात घेता आली असती. एवढ्या उशिरा तुम्ही 8-9 वाजता का आले? म्हटलं, माझी बायकोही मला बसूनच दे नाही. राजाला जाऊन सांग म्हटली. म्हणजे प्रधानजीची बायकोही त्याचं ऐकत नाही, राजाची पत्नी ही राजाचं ऐकत नाही. सांगण्याचा भाव इतकाच आहे, आपण कोणाचे दास आहोत? तर आपण पत्नीचे दास आहोत. संत महात्मे त्या हरीचे दास आहेत. संत महात्मे त्या पांडुरंग परमात्म्याचे दास आहेत. म्हणतात ना, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास. आम्ही त्याचा दास त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. किंवा आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, अशी असंख्य प्रमाण देता येतील. आम्ही त्या पांडुरंग परमात्म्याचे दास आहोत, म्हणून आमच्या जीवनामध्ये भीती नाही, म्हणून आमच्या जीवनामध्ये चिंता नाही. त्या पांडुरंग परमात्म्याचे दास आहोत. मग त्या पांडुरंग परमात्म्याचा परिचय खऱ्या अर्थानं सगुण रूपामध्ये तुकोबारांनी दिला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया, त्याचा स्वरूप लक्षणाने परिचय तुकोबारांनी करून दिला. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे स्वरूप लक्षणाने तुकोबारायांनी परिचय करून दिला. मग आजच्या अभंगामध्ये त्या भगवंताचा परिचय, ज्याचे तुकोबाराय दास आहेत, ज्याच्यामुळं तुकोबारायांच्या जीवनामधली चिंता गेली, भीती गेली, त्याचा 4 अंगाने परिचय अभंगाच्या प्रथम चरणात करून देतो. बोल भाविका जुनाट सांगले, बोल भाविका जुनाट चांगले, बोल भाविका जुनाट चांगले, बोल भाविका जुनाट चांगले, बोल भाविका हे जुनाट चांगले, भोळे भाविका हे जुनाट चांगले.
बोले भाविका हे जुनाट चांगले भोळे भाविका हे जुनाट चांगले होय तैस केले भक्ती भावे 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 मनवणी चिंता नाही आम्हादाचा मनवणी चिंता नाही आम्हादाचा हे मनवणी चिंता नाही आम्हादाचा मनवणी चिंता नाही आम्हादाचा विठोबा रखुमाई दे विठोबा रखुमाई 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 तुकोबाराय त्या भगवंताचा परिचय करून देतात 4 लक्षणांनी. भोळे, भाविक, जुनाट, चांगले. फक्त एकच लक्षणांचा विचार करायचा आहे. फक्त 5 मिनिटं माझ्याकडे राहिलेली आहेत आणि या 5 मिनिटांमध्ये भोळा या शब्दावर सगळं कीर्तन आपण गोळा करायचं. भोळा या शब्दावर सगळं कीर्तन गोळा करायचं. तुकोबाराय त्या भगवंताला भोळं म्हणतात. मला सांगा, हा भगवान परमात्मा भोळा आहे का हो? नाही हो. जसंच आपण त्याची भक्ती करतो त्या भक्तीप्रमाणे तो भोळा होतो. भक्ताची भक्ती पाहून तो परमात्मा आपल्यासाठी भोळा होत असतो. तसा हा भगवान परमात्मा भोळा नाही. मग कसा आहे हो? चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मुकुट सकल मनी धन्य तुझी विठोबा शिरोमणी चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे खाणी. मुकुट सकळ मनी धन्य तुझी विठोबा मुकुट सकळ मनी धन्य तुझे विठोबा. हा परमात्मा भोळा नसून चतुर आहे. किती चतुर आहे? चतुरांचा शिरोमणी आहे. किती चतुर परमात्मा आहे? फक्त एक रामायण महाभारतामधली एक कथा सांगतो आणि कीर्तनाची परिपूर्णता करतो. परमात्मा आमचा किती चतुर आहे पहा. सुरुवातीचा कथाभाग तुम्हाला सर्वांना माहीत आहे की कौरव पांडवांचं युद्ध ठरलं. युद्धामध्ये कौरवांचा सेनापती असणारा दुर्योधन कृष्णाकडे आला आणि अर्जुनही कृष्णाकडे आला. अर्जुनाने भगवंताला मागितलं आणि कौरवांच्या सेनापतीने दुर्योधनाने कोणाला मागितलं? सैन्य मागितलं. सैन्य मागून ज्यावेळेस दुर्योधन आपल्या महालामध्ये गेला
त्यावेळेस दुर्योधनाचा असणारा मामा, काय नाव, शकुनी, भांजे. तुम्ही महाभारत मालिका पाहिली असेल तर तुमच्या लक्षात येईल. ते ॲक्शन वगैरे आता मला लई करता येत नाही. भांजे, दुर्योधना तुझं काम चुकलेलं आहे. सैन्य आपल्या बाजूला नसता आलं तरी चाललं असतं, परंतु कृष्ण आपल्या बाजूला पाहिजे होता. परंतु आता काय करावं लागन, काय करावं लागन. त्या कृष्णाचा असणारा भाऊ बलराम दादा आपल्या पार्टीत घे. त्याने काय एकदा नांगर नुसता असा फिरवला ना, सगळे पांडव गायब होऊन जातील. कृष्णाचा भाऊ बलराम दादा आपल्या पार्टीत घे. इकडं अर्जुनाला भगवान कृष्ण सांगतात, कृष्णा, एके ठिकाणी म्हटलं आहे, हार तेरी निश्चित आहे. कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात की हार तेरी निश्चित है, तू हो जाएगा उदास. माखन तो दुर्योधन ले गया, झांस बचे है तेरे पास. माखन तो दुर्योधन ले गया, झांस बचे है तेरे पास. अर्जुन म्हणतो, देवा, जीत मेरी निश्चित है, जीत मेरी निश्चित है, मैं न हो जाएगा उदास. माखन ले गया तो क्या हुआ, माखन चोर है मेरे पास. तिकडं दुर्योधनाने बलराम दादाची एवढी सेवा केली, एवढी सेवा केली. बलराम दादाला दुर्योधनाच्या पार्टीमध्ये बोलावून घेतलं. दुर्योधनाला बलराम दादानी स्वतःची मुलगी दिली, म्हणजे जावई केलं. आणि मग भरपूर सेवा केल्यानंतर आता बलराम दादा तिकडल्या पार्टीमध्ये गेले. मग आमचा परमात्मा किती चतुर आहे पहा. मी चतुर सांगतोय तुम्हाला. परमात्म्याने चतुराई केली, कृष्णाने चतुराई केली. काय चतुराई केली, एका सेवकाला बोलवलं. म्हटले, सेवक आहे इकडे ये. आता कौरवांची महत्वाची मीटिंग चाललेली आहे. त्या महत्वाच्या मीटिंगमध्ये जायचं. बलराम दादाला असं खुनवून बाहेर बोलायचं, खुनवून बाहेर बोलवायचं असं. आणि हळूच कानामध्ये त्याला विचारायचं. काय विचारायचं, तिळाचा भाव काय चाललाय. असं एवढं जोरात नाही विचारायचं, हळूच विचारायचं, तिळाचा भाव काय चाललाय. असं कानात हळूच विचारायचं. हा एक प्रश्न. सेवक म्हटला, कृष्णा, असं बोलल्यावर बलराम दादा मला 2 थोबाडीत मारीन, तू 2 थोबाडीत खा. परंतु हा प्रश्न त्याला विचारायचा पहिला. दुसरा प्रश्न विचारायचा. कोणता प्रश्न, सध्या कांद्याला भाव काय चाललाय. बरोबर ना. हळूच विचारायचं, असं कानात विचारायचं, मोठ्याने बोलायचं नाही. असं बोटाने खून करायचं. हा, असं मागे नाही कोण, असं खुनवाय सांगितलं त्यांनी. सेवक गेला महत्वाच्या मीटिंग मधून, बलराम दादाला असं खुनवलं. हा, तुम्हीच तुम्हीच तुम्हीच, हा तुम्ही नाही, तुम्ही तुम्ही तुम्ही, हा 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 तुम्हीच. हा. बलराम दादा बाहेर आले. बाहेर आल्यानंतर कान इकडे करा म्हटले. कानात विचारलं, तिळाचा भाव काय चाललाय. बलराम दादाने त्या सेवकाच्या 2 मुस्कडीत टाकल्या. म्हटला, त्या कृष्णाला अक्कल नाही, त्याचा पोरकटपणा अजून गेला नाही, आणि तुलाही अक्कल नाही. असला प्रश्न कुठे विचारतात का. तिकडं दुकानात जाऊन विचार, तिळाचा भाव काय चाललाय. मला काय विचारतो. दादा नाही, थांबा थांबा थांबा, अजून एक प्रश्न आहे, कांद्याला भाव काय चाललाय. बलराम दादाला तर इतका राग आला, इतका राग आला. आणि दादाला राग यायला वेळ लागत नाही. बलराम दादाचं बोलतोय मी. दादाला राग यायला वेळ लागत नाही. अजून 2 थोबाडीत मारल्या.
म्हटला मूर्ख कुठला, पळ तिकडे निघून जा. त्या कृष्णाला कळत नाही, तुला अक्कल नाही, कृष्णालाही अक्कल नाही. असले प्रश्न मला विचारतो, मूर्ख कुठला, नालायक कुठला. तन 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 करत दादा पुन्हा मीटिंगमध्ये जाऊन बसले. मग मीटिंगमध्ये बसल्यानंतर आता दुर्योधन प्रश्न विचारतो, दादा कोण होतं ते? अरे कृष्णाचा माणूस होता. हा, तो काही वेगळा नवीन नाही, मला कृष्णाचाच होतो, मला समजलं. परंतु त्याने तुमच्या कानात हळूच काय सांगितलं? दादा म्हटले, तो म्हटला तिळाचा भाव काय चाललाय. काय दादा, तुम्ही मला एवढ्या मोठ्या सभेमधल्या मंडळींना वेड समजता की काय? असला कुठं प्रश्न विचारत असतो का? अरे त्याने अजून एक प्रश्न विचारलाय. काय विचारलाय? कांद्याला भाव काय चाललाय. दादा म्हटला, तुम्ही शरीराने आमच्या बाजूला आहात, परंतु मनाने मात्र पांडवांच्या बाजूने आहे. दादाला राग आला मायबाप. दादाने घेतला कमंडलू आणि गेला तीर्थयात्रेला निघून. कृष्णाचं काम झालं. दादा जर कौरवांच्या बाजूने असता तर पांडवकांचा कधीच विजय झाला नसता. कृष्णाने चतुराईपणा करून दादाला तीर्थयात्रेला काढून दिलं आणि पांडवांचा त्या ठिकाणी विजय झाला. तुकोबराय त्याच्यासाठी प्रमाण देतात, दुराविलास का बळीभद्र दुराविलास का बळीभद्र दुराविलास का बळीभद्र दुराविलास सायची बबरू पांडवा पारी का दुराविलास का बळीभद्र दुराविलास का बळीभद्र सायची बबरू पांडवा पारी का दुराविलास का बळीभद्र दुराविलास का बळीभद्र. आमचा परमात्मा किती चतुर आहे. चतुर नाही तर चतुरांचा शिरोमणी आहे. संत महात्मे वर्णन करतात की आमचा असणारा हा परमात्मा भोळा आहे. जसे त्याची आपण भक्ती करतो तसा हा भोळा होत असतो, तसा तो चतुरच आहे. भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे आणि चांगला आहे. भाविक म्हणजे जशी आपण भक्ती करतो, एखादा साधारण मनुष्य असेल ती साध्या पद्धतीने त्याची भक्ती करतो. एखादा मोठा पैशावाला असेल त्या मोठ्या प्रमाणाने म्हणजे त्या भगवंताला अत्तर आणेल, भला मोठा भरगतचा हार आणेल 1000-500 रुपये किमतीचा. जशी जशी त्याची ऐपत असेल तशाप्रमाणे तो भक्ती करतो. तुकोबराय वर्णन करतात, हा आमचा परमात्मा भोळा आहे, भाविक आहे, चांगला आहे, जुनाट आहे. जशी आपण त्याची भक्ती करू तसा तो आमच्यासाठी होतो. म्हणून आमच्या जीवनामध्ये चिंता नाही. आम्ही त्याची भक्ती करतो म्हणून आमच्या जीवनामध्ये भीती नाही. नभ्यो गर्भवासा जन्म घेता. तुकोबराय म्हणतात, आपुलिये इच्छे करू गदारोळ आणि भोगू सर्व काळ सर्व सुखे. आता आम्ही आमच्या इच्छेने सर्व काही उपभोगतो आहे. तर कशामुळं? तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात, त्या भगवंताचा आम्हाला जवळीक असल्यामुळं आमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख राहिलं नाही. आम्ही त्या भगवंताला कधी विसरत नाही. हे अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबराय सांगतात. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात, तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात, तुका म्हणे आम्हा देवाचा संगती, तुका म्हणे आम्हा देवाचा संगती. संबत येरा येरा नाही बिसंबत येरा येरा मनवोनी चिंता नाही आमदार गर्भवासा जन्म घेता. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. असो, खऱ्या अर्थाने या अभंगावर छोटंसं बोलण्याचा मी प्रयत्न केला. कमी झाला असेल तर त्यामध्ये तुम्ही
भर टाका. न्यूनते पुरते अधिकते सरते. अधिक झालं असेल तर बाजूला करा, कमी पडलं असेल तर त्यामध्ये भर टाका. मायबाप या ठिकाणी सेवा करण्याची संधी मला प्राप्त करून दिली. प्रथमतः सर्व भजनी मंडळींचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. आणि झालेली कीर्तनरूपी सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, भगवंताच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. ज्यांनी मला खऱ्या अर्थानं आज ओटीमध्ये घेतलं आहे त्यांचं नाव सांगायचं राहून गेलं सुरुवातीला. उत्तमराव माधवराव ढमे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आजचं या ठिकाणी मला सौजन्य आहे. त्यांनाही या ठिकाणी शेवट कीर्तनाच्या या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि झालेली कीर्तन सेवा पुनश्च एकदा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी सर्व गुणीजन मंडळी, भाविक श्रोते मंडळी, सुरुवातीलाच सर्वांचा नामोल्लेख केलेला आहे. पुन्हा पुन्हा नामोल्लेख करून आपला वेळ खर्च करत नाही. झालेली सेवा एकदा पुनश्च पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सुरुवातीला मला वाटते माईक सिस्टीमवाल्यांचं नाव घ्यायचं राहिलं. आमचे बाबासाहेब ढमे यांचे चिरंजीव खऱ्या अर्थानं सुंदर सिस्टीम या ठिकाणी लावतात. त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो आणि कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ गुरिले रे कुरे रे देवा कुरे